जगद्गुरु तुकाराम महाराजांचा महाराज सांगतायत की तुम्ही त्या पांडुरंगाचं भजन करा, त्या पांडुरंगाचं स्मरण करा, नाहीतरी जन्म वायाच गेलेला आहे. पण तुकोबाराय जन्म वाया गेलेला आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु हा जो मृत्यू होतो, जे माणसं मरतात ते कुठं जातात मृत्यू झाल्याच्या नंतर? जो देवाचं भजन करत नाही त्याला कुठली गती प्राप्त होते? आता आजींना जाऊन 1 वर्ष झालेले, त्यांचा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मग 1 वर्षामध्ये नेमकं त्या कुठं कुठं गेल्या, कुठे कुठे त्यांचा मुक्काम झाला, मग मासिक का करावं महिन्याला? मग हा प्रत्येक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर या प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला गरुड पुराणाच्या नुसार उत्तर पाहायचे. विठ्ठल आता माणसाला जर मृत्यू व्हायचा म्हटलं तर काळ, वेळ आणि स्थळ एकत्रित यावं लागतं. जेव्हा काळ, वेळ आणि स्थळ या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्रित येतात त्यावेळेसच माणसाचं मरण हे निश्चित असतं. कधी कधी काय होतं, काळ आलेला असतो, वेळ ही असते, परंतु स्थळ नसतं. कधी कधी काय होतं, काळ आलेला नसतो, वेळ असती, स्थळ असतं, पण काळ आलेला नसतो. म्हणजे कुठंतरी एखादी गोष्ट राहून जाते, म्हणून त्या माणसाचा काही मृत्यू होत नाही. मग आपण काय म्हणतो की बाबा याला खूप त्रास सहन करावासा लागतोय, मग देवानं काय केलं पाहिजे, याला लवकर घेऊन गेलं पाहिजे. मग आपण काय करतो, त्याला घरामधून बाहेरच आणतो. मग जसं आपण त्याला अंगणामध्ये आणतो तसं त्याचा मृत्यू होतो. मग त्याचा मृत्यू घरामध्ये का झाला नाही, अंगणामध्येच का झाला? किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्याला खूपच जास्त त्रास व्हायला लागतो, मग आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, दवाखान्यामध्ये घेऊन जातो. मग डॉक्टर सुद्धा सांगतात आता काही आम्ही यांची गॅरंटी देऊ शकत नाही, सगळं देवाच्या हातामध्ये. मग आपण जेव्हा त्या व्यक्तीला जेव्हा घरी घेऊन येत असतो तेव्हा दवाखान्याच्या अर्ध्या रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. मग दवाखान्यामध्ये मृत्यू का झाला नाही, किंवा मग घेऊन जाताना का झाला नाही, घरी का झाला नाही, अंगणामध्ये का झाला नाही? तर त्याचं कारण म्हणजे काळ आलेला होता, वेळही होते, पण स्थळ नव्हतं. विठ्ठल कारण मरण हे प्रत्येकाला निश्चित आहे. देवाच्या बापाला जावं लागलं की तर तुमचं आमचं काय घेऊन येते नाही